मुंबईत सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं जल्लोषात जोरदार स्वागत। मरीन ड्राइव्ह परिसरातील हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत मुंबईकरांकडून नवीन वर्षाचं स्वागत। मुंबईच्या दादर चौपाटी परिसरात मुंबईकरांकडून परिवारासोबत नवीन वर्षाचं स्वागत। लहान मुलं आणि तरुणांकडून जोरदार जल्लोष। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात नागरिकांकडून नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत। गेटवे परिसरात मुंबईकर आणि पर्यटकांची मोठी गर्दी। मुंबईतील जुहू बीचवर मोठ्या संख्येने जमलेल्या मुंबईकरांकडून नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत। जुहू बीचवर चार्ली चॅप्लिनकडून प्रेक्षकांचं मनोरंजन। नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटकही दाखल झाले होते। नवीन वर्षानिमित्त राज्यातील समुद्र किनारे गजबजले। नागरिकांकडून विविध ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप। 2026चं जल्लोषात स्वागत। वांद्रे कार्टर रोड परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी आय लव्ह मुंबई आणि स्पंदन फाउंडेशन कडून कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला भाजपचे नेते आशिष शेलारांची उपस्थिती। नवीन वर्षाचं मुंबईकरांकडून जोरदार स्वागत। न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं जोरदार स्वागत। स्काय टॉवरवर आकर्षक फटाक्यांची जोरदार आतषबाजी। सरत्या वर्षाला निरोप देऊन 2026चं न्यूझीलंडच्या नागरिकांकडून जल्लोषात स्वागत। नववर्ष स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी। साई समाधी मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट। विद्युत रोषणाईने साई मंदिर परिसर उजळला। संपूर्ण साई नगरीत उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण। शिर्डीत नववर्षानिमित्त अभिनेता नागार्जुन साईचरणी लीन। नागार्जुनकडून साईबाबांच्या दर्शनानंतर समाधान व्यक्त। साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचा साई मूर्ती आणि शाल देऊन सत्कार। ठाण्यात नववर्षानिमित्त रक्तानंद ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून केलं नववर्षाचं स्वागत। नूतन वर्ष महाराष्ट्राच्या विकासाचं नववर्ष असणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शुभेच्छा। महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच फडकत राहू। नववर्ष नवचैतन्य घेऊन येणारं, बळ देणारं ठरेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोर तालुक्यातील गड किल्ल्यांवर शिवप्रेमींचा खडा पहारा। सह्याद्री प्रतिष्ठानचे शिवप्रेमी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गड किल्ल्यांवर नजर। बीडच्या आष्टीमध्ये 2025चा सूर्यास्त होत असताना पाण्याच्या लाटांना सोनेरी किरण शेवटचं आलिंगन घालताना TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी हे खास ड्रोन दृश्य। रोडमार्क फाउंडेशन तर्फे आगळा वेगळा आणि समाज प्रबोधनात्मक उपक्रम राबवत नववर्षाचं स्वागत। नागरिकांना दारू सोडा, दूध प्या, स्वस्थ रहा, मस्त रहा, व्यसनमुक्त जीवनाचा संदेश। रत्नागिरीच्या भाटे बीचवर सरत्या वर्षाला निरोप देत पर्यटकांकडून नवीन वर्षाचं स्वागत। नव्या वर्षाचं स्वागत आणि जुन्या वर्षाच्या आठवणी साठवण्यासाठी पर्यटकांकडून सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद। मावळतीच्या किरणांच्या साक्षीनं सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रंकाळा तलावावर मोठी गर्दी झाली। मावळतीचा सूर्य पर्यटकांकडून आपल्या कॅमेऱ्यात कैद। महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढली। बालेकिल्ला समजला जाणाऱ्या उपनगरात बंडखोरांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। भाजपच्या माया राजपूत, सरिता राजापुरेंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। मुंबई भाजपच्या इच्छुकानं डुप्लिकेट एबी फॉर्म जोडल्याचा प्रकार। वॉर्ड क्रमांक 173 मधून शिल्पा केळुसकर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म जोडला। भाजपकडून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार। अमित साटम यांचं निवडणूक आयोगाला पत्र। चंद्रपुरात भाजपच्या सुभाष कासनगोट्टुवार यांची पदावरून हकलपट्टी। महानगर जिल्हाध्यक्ष पदावरून सुभाष यांची हकलपट्टी। सुभाष कासनगोट्टुवार हे आमदार किशोर जोरगेवारांचे कट्टर समर्थक। उमेदवारांवरून जोरगेवार आणि मुनगंटीवार समर्थकांमध्ये वाद झाला होता। संजय शिरसाट आक्रमक झाले असले तरी त्यांना आचारसंहिता लागतील। आचारसंहितेचं काम करायचं हे विसरून चालणार नाही। प्रचार सुरू होण्यापूर्वी आमदार संजय किनेकरांकडून शिरसाट यांना इशारा। आता मैत्रीपूर्ण लढत नाही, पलटवार करू, संजय शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य।
सोलापूर महानगरपालिका निवडणूक थांबवण्याची शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची सेना काँग्रेससह महाविकास आघाडीची ही मागणी। भाजपने उशिरा एबी फॉर्म दाखल केल्याचा आरोप। असीम सरोदेंच्या माध्यमातून पिटिशन दाखल करणार। रामदास आठवलेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। मुंबईतील जागा वाटपासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। मुंबई जिल्हा नियोजन समितीसह इतर समित्यांवर आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सामावून घ्यावं, रामदास आठवलेंची एकनाथ शिंदेंकडे मागणी। सिद्धार्थ बनसोडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय वादाला तोंड। विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्यासारखे ठोस मुद्दे नसल्यानंच माझ्या विरोधात जुनी प्रकरणं पुढे आणली जात आहेत, सिद्धार्थ बनसोडेंची टीका। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नवीन वर्षाच्या जनतेला शुभेच्छा। ठाण्यात आनंद दिघे यांनी फडकावलेला भगवा झेंडा पुन्हा युती म्हणून फडकवायचा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 87 मध्ये अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांच्याकडून भाजप उमेदवारावर आक्षेप। भाजपचे उमेदवार महेश परकर यांनी अनधिकृत बांधकाम केल्यानं उमेदवारीवर आक्षेप। भाजप उमेदवाराचा अर्ज बाद करण्याची ही मागणी। पुण्यातील शिवसेनेच्या शाखा प्रमुखांचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र। पुण्यात शिवसेना काँग्रेसला विकली, कार्यकर्त्यांच्या पत्रात उल्लेख। काँग्रेससोबतच्या युतीबाबत समाधानकारक जागा न मिळाल्यानं खंत व्यक्त। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 18 मधून मनसेच्या प्राची घाडगेंचा अर्ज बाद। प्रभाग क्रमांक 16D चे ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद चव्हाणांचाही उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून बाद। अविनाश जाधवांकडून निवडणूक अधिकाऱ्यांना जाब। जितेंद्र आव्हाडांनीही घेतली भेट। जळगाव महापालिकेत भाजपचं खातं उघडलं। महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12B मधील भाजपच्या उमेदवार उज्ज्वला बेंडाळे बिनविरोध। भाजप कार्यकर्त्यांचा एकमेकांना पेढे भरवत जल्लोष। कल्याण पूर्वेतील प्रभाग D मध्ये उमेदवारी अर्ज छाननीवेळी गोंधळ। भाजप उमेदवाराच्या 3 अपत्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक। निवडणूक अधिकाऱ्यावर पक्षपातीचा आरोप, तर भाजप उमेदवाराचे 3ही अपत्य 2001 पूर्वीचे असल्याचा दावा। भाजप कार्यालयात राडा घालणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं दादांच्या राष्ट्रवादींकडून सांत्वन। अभिजित देशमुखांनी घेतली प्रशांत भदाणेंची भेट। अतुल सावे भागवत कराडांच्या गाडीला प्रशांत भदाणे समर्थकांनी घेराव घातला होता। छत्रपती संभाजीनगरात छाननी झाली असता भाजपला 2 ठिकाणी कमळ चिन्ह मिळू शकलं नाही। भागवत कराड यांची माहिती। 96 अर्ज वैध झाले असून छत्रपती संभाजीनगरात भाजपचा महापौर होईल, भागवत कराडांची प्रतिक्रिया।